मध्य प्रदेशमध्ये राबवण्यात आलेली गेम चेंजर योजना आता महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे। अर्थमंत्री अजित पवारांनी आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि लाडकी बहीण योजनेतून 21 ते 60 वर्ष वयाच्या पात्र महिलांना प्रति महिना 1,500 रुपये मिळणार आहे। तसंच 25 लाख महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। मुलींना 100% मोफत शिक्षण देणार असून व्यावसायिक शिक्षणांमध्ये 8 लाख रुपयाचं उत्पन्न असलेल्या मुलींना 100% सवलत देण्याची घोषणा करण्यात आली आहे। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत। त्याचप्रमाणे महिलांसाठी राज्यात 10,000 पीक रिक्षा देण्यात येतील। महिलांसाठी उद्या आळंदीवरून निघेल। साधारण 1000 वर्षाची परंपरा असलेल्या या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे। महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य व पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय 21 ते 60 वर्ष वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1,500 रुपये प्रदान करण्यात येतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी 46,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल। योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल। आतापर्यंत 15 लाख महिला ह्या लखपती दीदी होण्याचा मान मिळाला असून या वर्षात 25 लाख महिलांना लखपती करण्याचं उद्दिष्ट शासनाने ठरवलेलं आहे। महिला लघु उद्योजकांसाठी या आर्थिक वर्षापासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार आहे। स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात आयोजित करण्यात येईल। अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषध निर्माण शास्त्र, वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व व्यावसायिक पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित 8 लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये 100% प्रतिपूर्ती करण्यात येईल।